ॐ विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरहङ्कारः स शान्तिम् अधिगच्छति। ओम श्री परमात्मने नमः। भावार्थ: जो पुरुष सर्व कामनांचा त्याग करून ममतारहित, अहंकाररहित आणि स्पृहारहित होऊन आचरण करत असतो, तोच शांतीप्रत पावतो. ऐन युद्धाच्या वेळी स्वधर्म स्वकर्म विन्मुख झालेल्या अर्जुनाला भगवंत विविध प्रकारे समजावून सांगत आहेत. ज्याची बुद्धी स्थिर झाली आहे तो असं वागत नाही, असं भगवंतांनी म्हणताच अर्जुन विचारतो, स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधी किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. या अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर देताना भगवंत इथे स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगतात. या श्लोकात काही लक्षणं सांगितली आहेत. आधी एका श्लोकात भगवंत म्हणतात की प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोरथान. प्रजहती म्हणजे संपूर्णपणाने प्रकर्षाने त्याग करणं. याही श्लोकात भगवंत तेच सांगत आहेत. विहाय कामान्यः सर्वान म्हणजे सर्व कामनांचा त्याग केला पाहिजे. कर्माचा कर्मयोग होण्यासाठी शांतीप्रत पोचणं, मनःशांती असणं हे आवश्यक आहे. त्यासाठी कोणकोणत्या गोष्टींचा त्याग करणं आवश्यक आहे हे या श्लोकात भगवंत आपल्याला सांगत आहेत. कामना, स्पृहा, ममता, अहंता यांचा त्याग केला पाहिजे. जी गोष्ट मिळालेली नाही तिची इच्छा म्हणजे कामना. कामनांचा त्याग म्हणजे विषयांचा त्याग. बाह्य विषय आणि अंतर्विषय असे दोन प्रकारचे विषय असतात. स्त्री, पुत्र, गृह, वित्त, सत्ता हे झाले बाह्य विषय. तर आपली मनोराज्य, विविध विषयांच्या वासना हे झाले अंतर्विषय. कामनेमुळेच पुरुषाचा संसाराशी संबंध जोडलेला असतो. बरं, जेव्हा कामनांचा पूर्ण त्याग होतो ना, तेव्हा संसाराशी संबंध तुटतो. कामनांचा त्याग केल्यावरही उदरनिर्वाहासाठी वस्तू, पदार्थ, व्यक्ती आणि अन्य काही गोष्टींची आवश्यकता भासते. तिलाच स्पृहा असं म्हटलं आहे. ही स्पृहा सोडणं म्हणजे निस्पृह होणं. याचा अर्थ आवश्यक गोष्टींचं सेवन न करणं असा होत नाही, तर उदरनिर्वाहाच्या गोष्टी कशा मिळतील याची चिंता न करणं, त्यातच गुंतून न पडणं यालाच निस्पृहता असं म्हणतात. ममत्व म्हणजे ममता. इथे याचा अर्थ वात्सल्य असा होत नाही, तर ममत्व म्हणजे हे माझं, हे माझं ही भावना. मन, बुद्धी, इंद्रियांसह शरीर, त्या शरीराशी संबंधित नातेवाईक, घर, दार, धन, ऐश्वर्य या गोष्टींबद्दलचा आपलेपणा, मोह म्हणजे ममत्व किंवा ममता होय. यात मनुष्य अडकतो. यात अडकून तो खऱ्या सुखाला आणि आत्मिक आनंदाला मुकतो. या ममत्वाचा त्याग करणं, या बंधनातून मुक्त होणं म्हणजेच निर्मम होणं. निर्मम झालं ना तरी कर्तव्य करणं आवश्यकच असतं. सर्वसामान्य माणसाला मन, बुद्धी, इंद्रियांसह
शरीराबद्दल आसक्ती असते, अभिमान असतो. शरीर म्हणजेच मी अशी त्याची धारणा असते. तो स्वतःला शरीरापासून भिन्न समजत नाही. तो शरीराच्या सुखाने सुखावतो आणि दुःखाने दुखावतो. हा देहाभिमान म्हणजेच अहंकार होय. आपल्या प्रत्येक कृतीमागे अहंकार असतो. अहंकार हेच इंद्रियांच्या आसक्तीचं आणि इच्छांचं कारण असतं. देहाभिमान, इंद्रिय आसक्ती, इच्छा यापासून मुक्त होणं, त्यांचा त्याग करणं, शरीराची तादात्म्यता सोडणं म्हणजे अहंकाररहित होणं, निरहंकारी होणं होय. कामना, स्पृहा, ममता, अहंता यांचा त्याग केल्याने काय होतं तर शांती प्राप्त होते. या क्रमाक्रमाने सूक्ष्म होत जातात. अप्राप्य वस्तूची कामना असते तर प्राप्य वस्तूविषयी ममत्व असतं. ममतेचा त्याग केल्याने निष्कामता येते आणि कामनेचा त्याग केल्याने निस्पृहता येते. देहभावाच्या त्यागाने निरहंकारिता येते आणि अंततः शांती प्राप्त होते. यावर माऊली म्हणतात, ऐसा आत्मबोधे तो खला, जो परमानंदे पोखला, तोची स्थितप्रज्ञू भला, ओळख तू तो अहंकाराते दंडुनी, सकळ कामू सांडुनी, विचरे विश्व होऊनी, विश्वामाजी. पण सर्वसामान्य मनुष्यांनी या गोष्टी प्रत्यक्ष आचरणात कशा बरं आणायच्या, हा एक मोठाच प्रश्न आहे, नाही का? कारण मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयो. आपलं मन हेच बंधाला आणि मोक्षाला कारणीभूत असतं बरं. कामना, स्पृहा, ममता, अहंता यांचा त्याग करणं म्हणजे आपलं मन यातून काढून घेणं. मग हे काढलेलं मन कुठे बरं गुंतवायचं तर ते ईश्वरचरणी नामस्मरणात गुंतवायला हवं. सत्कर्मात, राष्ट्रीय कार्यात गुंतवायला हवं. देव, देश आणि धर्म यांच्या कार्यात या मनाला लावलं पाहिजे. नामस्मरण करताना कर्म टाकण्याची आवश्यकता नसते बरं. कर्म आणि नामस्मरण दोन्ही एकाच वेळी करता येतात. नामस्मरणात कर्म अधिक चांगलं होतं असंच अनुभवास येतं. समर्थ रामदास स्वामी म्हणतात की सांडून राम आनंद घन, ज्याचे मनी विषय चिंतन, त्यासी कैसे समाधान लोलंगतासी. मनुष्य जन्म हा अमूल्य आहे बरं, तो वाया दौडू नये असेही ते सांगतात. विवेकी दक्ष जो कोणी, पुरुषार्थी धर्मरक्षकू, अमूल्य जन्म हा तेणे, व्यर्थची दवडू नये. ओम श्री परमात्मने नमः. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.